नैना प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि नियोजन पूर्ण झालेल्या भागातील प्रॉपर्टी कार्डचं होणार वाटप। स्थानिक आमदार विक्रांत पाटील, महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी केली होती मागणी। बीएमसीच्या मालकीच्या जागांवरील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये विकासकांकडून जमिनीच्या मूल्याच्या 25% रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव। एफएसआय वाढीच्या निर्णयानंतर बीएमसीच्या तिजोरीला फटका बसल्यानं नवा निर्णय। शरद पवारांकडून विद्याप्रतिष्ठानमधील मेडिटेशन डोमची पाहणी। बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांकडून आढावा। कामाचा आढावा घेत पवारांकडून संबंधितांना आवश्यक त्या सूचना। दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत लक्ष्मी योजनेला मंजुरी। दिल्लीतील महिलांना 2,500 रुपये मिळणार। रक्षाबंधनपासून महिलांना योजनेचा लाभ मिळणार। धाराशिवमध्ये स्वतःचं राहतं घर विकून शाळा उभारली। 22 वर्षांनंतरही शाळेला अद्याप अनुदान मिळालं नाही। अनुदान न मिळाल्यानं शिक्षकांना वेतनही नाही। संस्थाचालक कर्जबाजारी। वेतन नसल्यानं शनिवार रविवारी शिक्षकांवर रोजंदारीनं कामाला जाण्याची वेळ। शाळेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर आढळला लोखंडी बॉक्स। मोठमन गार्डच्या सतर्कतेमुळे अपघात टळला। कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावरची घटना। घातपात घडवण्याचा हेतू होता का? रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू। राज्य सरकारकडून नवीन ऑर्केस्ट्रा परवाने देण्यास पूर्ण बंदी। जुन्या परवान्यांचं नूतनीकरणही थांबवण्याचा निर्णय। त्यामुळे लाईव्ह म्युझिकच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बारना मोठा झटका बसणार। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओकडून नवीन नियमावली जारी। किमान 30 दिवसांचं चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना। कृषी कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्ट महिन्यात येणार। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत जे वंचित राहिले असतील त्यांनी तत्काळ तक्रार करावी। सहकार आयुक्तांचं आवाहन।